एका छोट्याशा गावात मीरा आणि सुनीलचा सुखी संसार चालू झाला. त्यातच त्यांना लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी एक मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी शौर्य ठेवले होते. गरीब परिस्थिती असूनही त्यांनी मोठे केले, उच्च शिक्षण दिले. पुढे त्याला एका कंपनीमध्ये मोठ्या पगाराची नोकरीसुद्धा लागली. शौर्यचे आता लग्नाचे वय झाले म्हणून सुनीलराव त्यांच्यासाठी मुलगी शोधू लागले. पण शौर्यला बाबांनी शोधलेली मुलगी पसंत पडत नव्हती. शेवटी त्याने आपल्या आवडीच्या मुलीबरोबरच लग्न केले. शौर्यचे लग्न तर झाले, पण मीराला सुनेची काडीचीही मदत झाली नाही. त्यांनी मुलाच्या आणि होणाऱ्या सुनेच्या हट्टापायी त्यांचे लग्नसुद्धा मुंबईला केले. त्यामुळे सुनेने गावाच्या घराकडे तोंडसुद्धा पाहिले नाही. ती काय मीराला मदत करणार? मीरा आणि सुनील दोघेच गावीच राहत होते. पण सुनीलरावांनी लवकरच मीराची साथ सोडली. त्यांना एका अपघातात दुखापत झाली आणि ते वारले. आई एकटीच गावी असल्यामुळे शौर्यने आपल्या आईला मुंबईला आणले. पण त्याच्या बायकोला सासूची घरात अडचण वाटू लागली, म्हणून त्याने आपल्या जन्मदात्या आईची बॅग भरली आणि तिला वृद्धाश्रमात सोडायला गेला. त्याची गाडी वृद्धाश्रमात पोहोचली तेव्हा त्याची आई मीरा कारमधून उतरायला उशीर करते. तेव्हा शौर्य तिच्यावर ओरडतो, आई लवकर खाली उतर, किती उशीर करतेस? तेव्हा मीरा म्हणते, बाळा माझे पाय बसून थोडे अवघडले आहेत, मी उतरतच आहे. मीरा खाली उतरल्यावर म्हणते की बाळा तू अधूनमधून येत जा, तेवढेच मला तुला डोळे भरून पाहता येईल. तेव्हा शौर्य बोलतो की आई तू रिकामं टेकडी आहेस, मला खूप कामे आहेत. तो आईची बॅग गाडीमधून खाली ढकलून देतो आणि निघून जातो. रस्त्यावर पडलेली ती बॅग मीरा उचलते तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येते. मीरा प्रत्येक दिवशी आपल्या मुलाची वाट पाहत असते. माझा शौर्य आज येईल, आज नाही आला तर काय झालं, उद्या तरी येईल. तरीही तो काही येत नाही. मग ती स्वतःच्या आपल्या मनालाच समजवायची की तो कामात असेल, त्याला वेळ मिळेल तेव्हा माझा मुलगा नक्की येईल. एकामागून एक असे 7 वर्ष होतात. पण शौर्य काही आईला भेटायला जात नाही. त्याचे आपल्या बायकोबरोबर फिरणे, मजा करणे चालू असते. त्याला कधीच आईची आठवण येत नाही. ऑफिसमध्ये चांगल्या पदावर असल्यामुळे त्याचा पगार वाढला होता आणि त्याचं आयुष्य अगदी मजेत चालू होतं. त्याच्या बॉससुद्धा त्याच्या कामावर खुश होता. त्यामुळे काही महत्त्वाचे काम असेल किंवा कोणतेही टेंडर घ्यायचे असेल तर शौर्य आपल्या ऑफिसतर्फे लीडरची भूमिका निभावत होता. अशातच मार्केटमध्ये एक कंपनीचे नाव खूप मोठे झाले होते. भारतात आणि जगभरात ती कंपनी नावाला आली होती. अशातच त्याच कंपनीचे टेंडर शौर्यच्या कंपनीत काम करत होता. त्या कंपनीला मिळावे म्हणून शौर्यचा बॉस प्रयत्नशील होते. म्हणून आता ही जबाबदारीसुद्धा बॉसने शौर्यवर दिली आणि त्याला सांगितले की जर ह्या कंपनीचे टेंडर आपल्या कंपनीला मिळाले तर मी तुला भारतातील आपल्या ऑफिसची सर्व जबाबदारी तुला देऊन मी परदेशातील आपल्या कंपनीचा चार्ज घ्यायला निघून जाईन. शौर्याला ही ऑफर खूप आवडली. त्याने सर्व तयारी केली. त्या कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटसमोर त्याने आपले प्रेझेंटेशन सादर केले. त्यांना ते खूपच आवडले. ते म्हणाले, आमच्या मालकीनबाई खूपच चांगल्या आहेत, त्यांची देहबोलीसुद्धा वेगळी आहे, त्या खूपच प्रेमळ आहेत. त्या कंपनीच्या मालकीनसुद्धा असूनसुद्धा महिन्याला फक्त 1 रुपया पगार घेतात आणि उरलेला नफा आश्रमाला देतात. तेव्हा शौर्याला वाटले, आता आपले प्रमोशन नक्की होणार, मी भारतामधील आमच्या साईटचा मुख्य होणार. तो ह्या विचारात असताना त्या कंपनीच्या मालकीनबाई ऑफिसमध्ये येतात. त्यांना पाहताच सर्व उभे राहतात. त्या येऊन आपल्या खुर्चीवर बसतात आणि सर्वांना बसण्यास सांगतात. सर्वजण आपापल्या जागेवर बसतात, पण शौर्य मात्र उभाच असतो, कारण त्या कंपनीच्या मालकीनबाईंना पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, कारण ती दुसरी कोणी नसून त्याची आई होती. तेव्हा मीराने शौर्याला बसण्यासाठी सांगितले. तो बसल्याबरोबर मीरा बोलते, मिस्टर शौर्य, मी तुमचे प्रेझेंटेशन पाहिले आहे, मला आवडले नाही, तुम्ही सर्व जाऊ शकता. मीराचा सर्व स्टाफ निघून जातो, पण शौर्य मात्र तिथेच बसून राहतो. सर्व बाहेर गेल्यावर तो आपल्या आईला बोलवतो. तू मुद्दामहून हे करत आहेस ना? तुला मला मोठं झालेलं पाहवत नाही ना? तरीही मीरा त्याच्यावर रागवत नाही. ती त्याला समजावून सांगते, तुझे आणि माझे नाते बाजूला ठेवून मी एक कंपनीची मालकीण म्हणून माझ्या कंपनीच्या हितासाठी मी हा निर्णय घेतला आहे. तरीही शौर्य मोठ्या आवाजात आपल्या आईबरोबर बोलत असतो. मग मीरा बोलते, हे आपले घर नाही, ऑफिस आहे. इथले काही नियम आहेत. शांतता राखली नाही तर मला नाईलाजाने सिक्युरिटीला बोलवावं लागेल. मला खूप कामे आहेत.
मी रिकामं टेकडी नाही. मग शांतपणे मान खाली घालून शौर्य निघून जातो. त्याला हे टेंडर मिळवता आले नाही म्हणून बॉसने त्याचे प्रमोशन तर सोडाच, त्याची शहराबाहेरील ऑफिसमध्ये ट्रान्सफर केली आणि त्याच्या आयुष्याला उतरती कळा चालू झाली. तर इकडे शौर्य निघून गेल्यावर मीराच्या समोर मागील 7 वर्ष येऊ लागले. तिने जे काही सोसले त्या सर्व गोष्टी तिच्या डोळ्यासमोर दिसत होत्या. पोटचा मुलगा वृद्धाश्रमात सोडून गेला. त्या धाकातून बाहेर पडायला तिला 8 महिने गेले. आपला मुलगा भेटायला येईल त्या आशेवर ती जगत होती. पण तिच्या जीवनात निराशा आली तेव्हा तिने विचार केला की आपल्या डोक्यातील विचार आपण शांत बसून राहिलो तर सहसा निघणार नाहीत. त्यासाठी आपल्याला कुठल्या तरी कामात गुंतवून ठेवणे गरजेचे आहे. म्हणून तिने आपल्यासोबत काही स्त्रियांना घेऊन गृहउद्योग चालू केला. त्यात पापड, मसाले, लोणचे, अगरबत्ती असे छोटे उद्योग चालू करून त्याची व्याप्ती पूर्ण जगात केली होती. आता तिला शौर्यासारख्या मुलाच्या मदतीची गरज नव्हती. ती स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी होतीच. आज तिने हजारो कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. त्या सर्वांची ती माऊली होती. तसेच वृद्धाश्रमात असलेल्या सर्वांची ती सख्खी बंडी होती. मुलांना मोठं करण्यासाठी आईबापाला कोणत्या यातना सोसाव्या लागतात याची प्रचिती मुलांना स्वतः आईबाबा बनल्याशिवाय येणारच नाही. शौर्यासारखा मुलगा ज्या आईबापाच्या पोटी जन्माला आला आहे ते खरंच कमनशिबी असतील. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.